कृष्णारी आज रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 आणि मी आलेलो आहे आपल्या डिंभेच्याच वरती असलेल्या गोरक्षनाथ मंदिराच्या तिथे. खरं तर तुम्ही पाहाल की इथे जे सगळे लोक आहेत, जे तुम्ही पाहाल की छान आपल्या महाराष्ट्राचे भूषण असलेलं म्हणजे अर्थातच आपला भगवा कलर, ह्या भगव्या रंगामध्ये जे सगळे लोक दिसत आहेत, तर हे सगळे लोक जे आहेत हे आहेत आपले सावरेश्वर मित्रमंडळ. खरं तर आपले सावरगावचे. तर तिथून एक पायी दिंडीचं काल आयोजन करण्यात आलं होतं भीमाशंकरसाठी. तर मित्र खूप छान वाटतं की असे अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातले अगदी कृषी उद्योग असू किंवा उद्योजक असू किंवा नोकरी धंद्या पाण्यासाठी मुंबई पुणे अशा मोठ्या शहरामध्ये गेलेले अनेक मान्यवर मंडळी खरं तर आज आपल्या या वारीमध्ये समाविष्ट आहेत. मला सांगताना आनंद वाटतो की तुम्ही माझे नेहमीच व्हिडिओ पाहता की मी वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या कलेच्या माध्यमातून म्हणजे लोककलेतून लोकशिक्षण या पद्धतीने मी आज महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतभर फिरत असतो. तर ते आपल्या लोककलेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि त्या अनुषंगानेच मी आज देखील आलेलो आहे. तर तुम्ही पाहताय की इथे आपल्या ह्या गोरक्षनाथ मठाचे महंत संत योगी बेलनाथजी महाराज जे आमच्या ह्या सगळ्या ग्रुपला मार्गदर्शन करत आहेत. तर मित्र खूप छान वाटतं की अध्यात्मामध्ये एक अशी ऊर्जा आहे की जिथे गेल्यानंतर तुम्हाला आपोआपच प्रसन्न वाटायला लागतं. गेले कित्येक वर्षापासून बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांच्या संदर्भात मी काम करत आहे आणि हे काम करत असताना खरं तर ही काही माझ्या एकट्याची जबाबदारी नाही आहे, तर हे प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाचं हे काम आहे आणि त्यामुळं समाजात समाजातील लोकांना भेटणं, त्यांना आपलं काम समजावून सांगणं हे मी माझ्या या लोककलेच्या माध्यमातून करत असतो. खूप छान वाटतं की सगळे आम्ही इथे रात्रभर निवास केला आणि आज आता आम्ही पुन्हा सगळे निघालेलो आहोत आपल्या भोलेनाथ अर्थातच आपल्या शंकर भगवान म्हणजेच अर्थात आपल्या भीमाशंकरला. तर चला, जय भोलेनाथ. मी श्रीमंत योगी बेलनाथ महाराज, गोरक्षनाथ आश्रम, राजेवाडी या ठिकाणी आज माझं वास्तव्य आहे. छोटासा मठ सर्व समाजाच्या माध्यमातून आज या ठिकाणी उभा आहे. कार्यक्रमाच्या माध्यमामध्ये विचार करत असताना मी कीर्तन प्रवचन हे माध्यम करतो. कलशारोहण, मूर्ती स्थापना असे अनेक कार्यक्रम आतापर्यंत मी 9108 पर्यंत गेलेलो आहे. माझा मोठेपणा मी तुमच्या पुढे ठेवत नाही, पण संगणकाच्या युगामध्ये, कम्प्युटरच्या युगामध्ये आज अध्यात्म याला फार महत्त्व आहे आणि या अध्यात्माच्या माध्यमातून समाजापर्यंत प्रबोधन करण्याचं कार्य मी आज संपूर्ण महाराष्ट्रभर करतो आहे. असताना अखिल भारतवर्ष अवधूत देशपारापंथ योगी महासभा नाथ संप्रदायाच्या माध्यमातून मी एक वारकरी कीर्तनकार म्हणून या ठिकाणी कार्य करतो. पण या ठिकाणी माझे 2 शिष्य आहेत, एक तेजसनाथ महाराज आणि दुसरे वृषभनाथ महाराज. आमचा तिघांचा ताप आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकाला राहण्याची सोय, जेवणाची सोय आम्ही या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी येणारी कावड यात्रा असेल किंवा अन्य काय असेल तर या सर्वांना निवासस्थान म्हणून आपण मुक्कामासाठी जागा देतो. आपणही याल आणि आश्रमाला भेट द्याल अशी अपेक्षा आहे. आश्रमात आल्याच्या नंतर तुम्हाला गोरक्षनाथाची आरती, पूजा, पाठ हा पाहायला मिळेल आणि तेच दर्शन तुमचं खऱ्या अर्थाने शंभो महादेवाचं किंवा महादेवाचं भीमाशंकराचं होईल अशी माझी निश्चितपणे कल्पना आहे. म्हणून या वाटेवरती ही एक सेवा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आपणही याल आणि आमच्या सेवेचा आनंद घ्याल अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी महाराज माझ्याकडे आले, या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून आले आणि त्यांनी या ठिकाणी काही प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे मागितली. ती उत्तरं मी अध्यात्म आणि संगणकाचं युग या दोघांची जोड घालून त्यांना परिपूर्ण दिलं. यामध्ये त्यांचं समाधान परिपूर्णतेने झालेलं आहे असं मला म्हणायला काय हरकत नाही. महाराजांनी त्याला होकार दिलेला आहे. मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांना धन्यवाद देतो. एकदा या आणि अवश्य गोरक्षनाथ आश्रमाला भेट देऊन योग साधना, अनेक साधना आपण या ठिकाणी शिकू शकता, राहू शकता. धन्यवाद. आदेश रामकृष्ण. धन्यवाद.
खूप सुंदर वाटलं महाराज, आपण जे मला योग्य मार्गदर्शन केलं आणि जे माझ्या मनामध्ये काही संभ्रम होता तो आपण दूर केला. मित्र अगदी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं म्हणजे अगदी भीमाशंकरच्या अगदी त्याच्या पायथ्याशी असलेलं हा गोरक्षनाथांचा मठ आणि इथे असलेले महंत बेलनाथजी महाराज. इथे त्यांनी आम्हाला एक रात्र मुक्कामाची इथे अतिशय सुंदर अशी सोय उपलब्ध करून दिली. महत्त्वाचं म्हणजे आम्हाला कुठे असं जाणीवच झाली नाही की आम्ही वेगळ्या जागेत आलेलो आहोत. कारण खरं तर जेवण बनवणारीपेक्षा जेवण वाढणारी कशा भावनेने वाढते त्याच्यावर खरं तर त्या जेवणाची रुची ठरलेली असते. तर महाराजांनी देखील अगदी ममत्वाने म्हणजे एका आईच्या मायेने आम्हाला इथे घास भरवला. त्यामुळं खूप सुंदर वाटलं आणि आमचा हा एक रात्रीचा मुक्काम करून आता आम्ही निघालेलो आहोत भीमाशंकरच्या दिशेने. तर तुम्ही देखील कधी भीमाशंकरला आलात तर नक्की या मठाला भेट द्या. नवे तर तुमची काही जर गैरसोय होत असेल म्हणजे राहण्याची असेल किंवा इतर काही मार्गदर्शन असेल किंवा आध्यात्मिक तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर नक्की महाराजांच्या या मठावर भेट द्या. आदेश रामकृष्णारी.